आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये मनसैनिकांना पालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले। तब्बल 3 वर्षांनंतर राज ठाकरे हे अंबरनाथमध्ये आले होते। अंबरनाथच्या पनवेलकर सभागृहात राज ठाकरेंनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं। मात्र सभागृहात मार्गदर्शन करत असताना जे पदाधिकारी उपस्थित होते त्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन केलं याची माहिती पब्लिक मीडियाला सूत्रांनी दिली। राज ठाकरेंनी मनसैनिकांना येत्या पालिका निवडणुकींमध्ये आणि महापालिका निवडणुकींमध्ये मतदार याद्यांवर काम करायला सांगितलं। डुप्लिकेट मतदार वाढलेत त्याकडे लक्ष द्यायला सांगितलं। राज्यात तब्बल 1 कोटीच्या आसपास मतदार वाढल्याचं राज ठाकरेंनी मनसैनिकांना सांगितलं। प्रत्येक महापालिका क्षेत्रात 8 ते 10 लाखांच्या आसपास नवीन मतदार तयार झालेत त्याकडे लक्ष द्यायला सांगितलं। तुमच्या प्रभागातील बूथ लेवल अधिकाऱ्याला शोधा, मतदार याद्या फोडून त्यावर काम करा। हे केल्यास आपला विजय निश्चित आहे असं आश्वासन राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलं। राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेला हा कानमंत्र मनसैनिक पालिका आणि महापालिका निवडणुकीमध्ये किती प्रमाणात प्रत्यक्षात उतरवतात ते पाहावं लागेल। मात्र राज ठाकरे यांच्या अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं पाहायला मिळालं। राज ठाकरे यांचं अंबरनाथमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। फटाक्यांची आतिषबाजी करून मनसैनिकांनी एक प्रकारे उत्सव साजरा केलेला पाहायला मिळाला। राज ठाकरे यांच्यामुळे पक्ष पुन्हा एकदा पालिका आणि महापालिका निवडणुकीमध्ये उभारी घेईल असा विश्वास मनसैनिकांना आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।